नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज आम्ही चाललोय वॉटर पार्कला. घरात बसू-बसू खूप कंटाळा आला होता आणि उष्णता एवढी झाली ना, तर मग म्हटलं लहान मुलांना खेळण्यासाठी तर वॉटर पार्कला जावंच लागेल. एक जण तर डायरेक्ट गेटच्या बाहेरच उभं होतं. शिवांच्या आत्या आणि आत्याची मुलं आलेली होती. तर त्यांना पण एन्जॉय म्हणून आम्ही चाललो होतो. आज आनंद बनला. आनंदमध्ये खूप छान वॉटर पार्क आहे. इथं काय-काय आज ॲक्टिव्हिटी करणार आहे, आम्ही काय-काय हे करणार आहे, तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आतमध्ये गेल्यावर काय बॅग ठेवली आणि लगेच नाश्त्याला सुरुवात केली. नाश्त्यामध्ये मस्त मिसळ पाव आणि पोहे होते आणि चहा पण होता. तर हे आतमध्ये सुंदर अशी पेंटिंग बनवलेली होती. त्याच्यानंतर हा जो व्ह्यू बघताय ना तुम्ही, यामध्ये आज दिवसभर आपल्याला इथे ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे. तर मस्त सनस्क्रीन लावून घेतली, कारण दिवसभर इथं थांबायचं म्हटलं टॅनिंग पण होणार होती. एक लॉकर घेतलं, लॉकरमध्ये आपली पाण्याची बॉटल, बॅग ठेवली, मोबाईल ठेवले. त्याच मोबाईलसाठी एक कवर पण घेतलं होतं आणि एक रिंग पण घेतलेली होती. हे बघा, शिवांश तर लगेच तयार पण झाला. त्याला कोणती गोष्ट सांगावं नाही लागत एन्जॉयमेंट म्हटल्यानंतर. इथं आल्यानंतर आपल्याला कॉस्ट्यूमसुद्धा दिले जातात. त्याचे पैसे आपल्याला इथं यांना द्यावे लागतात. तर पर पर्सन आपल्याला ₹899 द्यावे लागतात आणि छोटे-छोटे मुलं असतात 10 वर्षाच्या वरती, तर त्यांना ₹600 द्यावे लागतात आणि जे 5 वर्षाच्या आतील मुलं असतील त्यांच्यासाठी फ्री असतं. फक्त कॉस्ट्यूमचे पैसे द्यावे लागतात. याच्यामध्ये जेवण, नाश्ता, संध्याकाळचा चहा सगळं इन्क्लूड असतं. तर सगळ्यात आधी मी गेले एका स्लाईडवरती. तर तिथून खाली जोरात आले. समोरच्या ताई होत्या उभा, त्यांनाच माझे पाय लागले. तर सॉरी म्हटले बरं का मी. त्याच्यानंतर जे पाणी येतं रिंगमधून त्यामध्ये सुद्धा मी एक व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला, पण तो काही एवढा खास आला नाही. म्हटलं जाऊ द्या. फर्स्ट ट्राय होता ना हा माझा. तर तुम्ही बघत असाल शिवांशचे पप्पा त्यांच्या भाषासोबत खेळत होते. तर त्यांना जे रिंगमध्ये बघितलं मी, तर मी त्यांना म्हटलं, "एकदम छोट्या मुलांसारखे दिसतात." आणि शिवांश हा फ्रॉकच्या तोंडातून आला होता बघा कसा करतोय. शिवांशच्या आत्याचं नुसतं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं आणि हे बघा आमचा माणूस तर इकडं झोपलाय बघा चक्क. त्याच्यानंतर मी पण काही कमी नव्हते बरं का. मी पण 1-2 व्हिडिओ शूट करून घेतले मस्तपैकी पाण्यातून उतरताना आणि पाण्यातून बाहेर जाताना. कारण काय ना, हेच दिवस आहे आज आपला म्हटलं एन्जॉय करायचं. खरं सांगायचं झालं ना, तर आम्हा दोघाला पण स्विमिंग येत नाही. तर मग मी काय केलं, ती एक रिंग घेतली आणि पाण्यात बळच उड्या मारायचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगते ना, एवढं सगळं ऊन लागत होतं, त्याच्यामुळे मी एक मस्त छोटी फंटाची बॉटल घेतली आणि एन्जॉय करत बसले. कारण बाकीच्यांना म्हटलं, "तुम्ही तोपर्यंत पाण्यात एन्जॉय करा, मी तोपर्यंत थोडं काही चिप्स वगैरे खाऊन येते." तर शिवांशला माझ्या मागे थोडी ना दम निघणार होता, लगेच माझ्या मागे आला. त्याच्यानंतर आम्ही ना वेव्ह पूलमध्ये गेलो आणि तिथं पण खूप जास्त एन्जॉय केला. मस्त डीजे वगैरे गाणे चालू होते. मग सगळ्यांनी मिळून 1-2 छानपैकी फोटो काढले आणि नंतर जेवायला गेलो. बटाट्याची भाजी, पोळी, वरण-भात, छोले आणि मस्त पाईनॲपल शिरा होता. मग थोड्या वेळ परत आलो. मस्तपैकी छान एन्जॉय केला, रेन डान्स केला आणि मग आता आम्ही निघणार होतो घरी. कारण वाजले होते 5:30. सगळं एवढं एन्जॉय करता-करता दिवस कुठे गेला कळलंच नाही. छानपैकी चहा घेतला. येता-येता ह्या 2 बर्ड्सला मी मस्तपैकी शूट केलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. कारण काय ना, दिवसभर एवढं शूट करायला खरंच खूप कष्ट लागतात. एडिट करायला सुद्धा खरंच खूप कष्ट लागतात. त्याच्यामुळे एक कमेंट नक्की करा. तुमची एक कमेंटसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.